तर राहुल गांधी हे पंतप्रधान होणार, राऊत आणि वडेट्टीवारांनी हे वक्तव्य केलंय। तर इंडिया आघाडीला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि आम्ही सत्तेत येऊ असं विधान विजय वडेट्टीवारांनी केलंय। दरम्यान 340 नाही तर तिघांचे मिळून 40 येतील असं विजय वडेट्टीवारांना म्हणायचं असेल असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावलाय। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असल्याचं प्रवीण दरेकर म्हणतायत। 4 जून को 12 बजे के बाद आपको पता चलेगा इंडिया अलायंस जीत रहा है, प्रधानमंत्री इंडिया अलायंस का होगा। जैसे खड़गे जी ने कहा है कि उनकी चॉइस राहुल गांधी जी है, और मैं ये कहूँगा पूरी देश की चॉइस राहुल गांधी जी। हम सब राहुल गांधी जी के साथ खड़े हैं और देश ने स्वीकार किया है कि राहुल गांधी देश का नेतृत्व कर सकते हैं। एक्झिट पोलमध्ये काही येऊ दे, तो कसाही येऊ दे, पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार आणि या देशातून तानाशाही प्रवृत्ती नष्ट होणार, या देशातून जुमलेबाज सरकार हद्दपार होणार आणि संपूर्ण देशामध्ये एक बदलांचे वारे जे आहेत ते फार जोरानं वाहलेत। अशा स्थितीमध्ये इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील, त्या आसपास मिळतील आणि आम्ही सत्तेत येऊ हा आम्हाला विश्वास आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी 400 त्या ठिकाणी पार होईल यात आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आता विजय वडेट्टीवार कशाच्या आधारे बोलतात, मुंगेरी लाल के हसीन सपने आहेत, महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय होतंय हे पहिलं त्यांनी पाहावं। मला वाटतं 340 बोलत असताना तिघांचे मिळून 40 असं कदाचित त्यांना बोलायचं।